शेतकऱ्यांच्या चुका व चुका दुरुस्त्यांसाठी एकच चॅनल सबस्क्राइब करा, शेतकरी सुपरस्टार. चिखल्याच्या भानगडीत जवळ 1 महिना झाला, मी त्याच्यावर काहीच वाच्यता केली नाही. आज दोन्ही समाज समोरासमोर बसलेले आहे आणि हे गाव 50% वंजारी आणि 50% मराठी. मित्र, जातीवरच मी आज विषय सांगणार आहे. जातीचं काय असतं की जसं मजुराला वाटतं मजुरी वाढावी आणि शेतकरी व्यापाऱ्याला वाटतं मजुरी कमी झाली पाहिजे, त्याप्रमाणे जातीचं असतं. ज्या जातीत आपल्याला देवानं परमेश्वरानं जन्माला घातलं ती जात आपल्याला श्रेष्ठ आणि प्रिय वाटायला लागते. आपल्याला तो धर्म प्रिय वाटायला लागतो आणि वाटलाच पाहिजे. परंतु आपलीच जात श्रेष्ठ, आपलाच धर्म श्रेष्ठ असून दुसऱ्याचा कनिष्ठ मानताना आपण छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. अफजल खानाचा वध केल्यानंतर खान जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंतच त्याचं नामचं वैर होतं. अफजल खानाच्या डेड बॉडीवर सुद्धा दया दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपल्या सगळ्यांचेच राजे आहे, ते आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जवळच्याच लोकांचा त्रास झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतले मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य ही एका जातीच्या बापाची जहागिरी नाही. अरे जात म्हणजे आपले देव एक, आपला धर्म एक, आपले मंगलाष्टक एक, आपले गुरु एक. मग आपण वेगळे कसे? आपण प्रत्येक धर्मातून काही ना काही घेतलं पाहिजे. अरे जातीतलं काय? जो कर्म करतो मलंग, गुन्हेगार कोणत्या जातीतला असतो? गुन्हेगाराला जात नसते, त्याला देवाची साथ नसते. जो कर्म करतो मलंग तो जातीला असतो कलंग. अरे जरी तुम्ही म्हणता त्याला आमचा, परंतु तो दोषी असतो सगळ्या मानवतेचा, तो दोषी असतो सगळ्या मानवतेचा. मी बोलताना सांगतो की आपण प्रत्येक धर्मातून चांगले, दत्तात्रय प्रभूनं 24 गुरु कशासाठी केले? प्रत्येक धर्मातून आपण चांगलं घेतलं पाहिजे. बौद्ध धर्मांचे आपण सत्य व अहिंसा हे प्रमुख तत्व घेतले पाहिजे. जैन धर्मांची अहिंसा आपण घेतली पाहिजे. मुस्लिम धर्मातले आपण 5 टाइम नमाज अदा, त्यांच्या स्त्रिया पूर्ण झाकलेल्या आहे, म्हणजे कापूस आपण पिकवतो त्या बेचाऱ्या कपडे पूर्ण घालतात. मोठा चांगला गुण आहे, मला आवडतो. बाकी तुमचं काही म्हणणं असो, त्यांची स्त्री झाकलेली आहे, 5 टाइम नमाज अदा करतात आणि शराब पिणं हराम, म्हणजे 99% दारूचं प्रमाण मुस्लिमांमध्ये कमी आहे. हा गुण आपण त्यांच्याकडून सुद्धा घेतला पाहिजे. मी वंजाऱ्याच्या बायासाठी, या मावल्यांसाठी नेहमी टाळ्या वाजवा लावतो. त्याचं कारण आम्ही माळकरी आहे, आमच्या पिढीत कोणी धाबा साजरा करत नाही, आम्ही धाबेकर नाही. म्हणून आमच्या पक्षाच्या ह्या बाया मला वाटण्याचे कारण की या ठिकाणी आता हजारो बाया आहेत, पण या बायातून, या मावल्यातून एकही माऊली नॉनव्हेज खात नसून ह्या पृथ्वीची शान आहे. यांचा सुद्धा आपण इतर जातीतल्या बायांनी आदर्श घेतला पाहिजे. कारण प्रत्येक जातीतून आपण चांगला गुण घेतला पाहिजे, या मताचा मी. जातीची आणि या जातीत भांडणं करणाऱ्याची मानसिकता पहा कशी असते. ज्या गावात 2 जाती आहे त्या 2 जातीमध्ये भांडणं असतात, पण या ज्या गावात एकच जात आहे, आता आमच्या गावात एकच जात आहे, मग आमचेच जातीत भांडणं आहे. पण जर आमच्या गावात चांगले 200-300 घरे मुसलमानाचे असते ना, तर आमच्यात एकही असते. पण आता आमच्या गावात बौद्ध धर्म, मातंग धर्म, कैकाडी धर्म आहेत बिचारे, पण एकदम कमी. मुस्लिमाचं एक लाडकं घर आहे, एकच घर आहे. पण जर ते जास्त संख्येनं असते तर मग हिंदू मुस्लिम तिथं असतं. पण आता दुसरे समाज लगे नगंतीत आहे, म्हणजे 5-10%. तर आमचेच जातीत 2 गट पडलेले. म्हणजे मी बारकाईनं अभ्यास केला, ज्या गावात एकच जात आहे त्या गावात जातीतल्या जातीत भांडणं असतात, आणि ज्या गावात 2 जाती आहे त्या गावात 2 जातीमध्ये भांडणं असतात. परंतु तुम्ही
तुम्ही ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुमची प्रगती होती त्यावेळेस तुमच्या जातीचेच लोक तुमचा द्वेष करतात. त्याचं उदाहरण सांगतो. ज्याला लय जातीचं घमेंड आहे, भाऊ तुला लय जातीचं घमेंड आहे, तू 12 डझन भाऊबंदात राहतो, ते गावातले नाते नसतात का, मामा मामी दाजी बाई ई निवाई आहे ना, ते मानलेले नाते लटके, ते लटके नाते समजा 12 डझन आहे, भाऊबंद 12 डझन आहे आणि त्या संबंधात तू राहतो. पण ज्या वेळेस तू ह्या मोटरसायकलचं स्टँड खाली असतं त्यावेळेस तुला घराजवळच्या माणसानं कधी सांगितलं का, तुला लांब गेल्यानंतर तू पडशील म्हणून परक्या जातीचा अनवळखी माणूस आवाज देऊन सांगतो की भाऊ तुमच्या मोटरसायकलचं स्टँड खाली आहे, ते वर घ्या. तुमच्या जातीचे तुम्हाला सांगत नाही. तुम्ही गाडी आणली, तुम्ही चांगलं घर बांधलं तर परखे लोक आनंदानं चहा पेढा मागतात आणि जातीचे आपल्या जवळचे पाहुणे भाऊबंद हे आपला द्वेष करतात. तुला जात किती तुया मांग हे जर पाहायचं असलं ना भाऊ, नाही काही राहतात 4-2 मांग, म्हणजे खांदे द्यापुरते 4 चौघ भावकीतले बिन मांग असतात, सगळे काही वाईट नाही, मग भाऊबंद चांगले आहेत, मग हा विषय नाही. हे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जे इतके दिवस भांडणं होते हे तुमचे भाऊबंद, तुमच्या भाऊबंदाची गोष्ट चालू आहे, नाही तर मग घरी गेल्या गेल्याच वांदे होतील, मग भाऊबंद लय जोराचे हे तुमच्या भावकीचा विषय चालला. आणि तुम्हाला आपली जात किती मांग आहे आपल्या हे जर पाहायचं असलं ना तर तालुक्याच्या ठिकाणी किराणा दुकान टाकून पहा. ते सुरुवातीला येतील तुमच्या दुकानावर, मग कळतं तुम्हाला जात आपल्या किती मांग आहे. सुरुवातीला येतील, तुम्हाला म्हणतील बरं झालं आपल्या जातीचं दुकान नव्हतं, बरं झालं आपल्या जातीचं दुकान नव्हतं, दुसरे लोक लय खाऊ लागले, बरं झालं उधार नेईपर्यंत. आणि एकदा उधारी थकली की तुमचं ते तोंड पाहणार नाही. बरं मला एकदा सांगा की तुम्ही एकदा त्याला उधार दिलं डबल तुम्ही त्याला का नाही द्यायला लागले हो. समजा मी नागरे सरला उधार दिलं आणि डबल नागरे सरला उधार मी द्या नाही लागलो, मी दुकानदार आहे, त्याचं कारण दोष शिकवून नागरे सरनं. हे आपले तर आपल्या दुकानावर येत नाही, पण जे दुसरे दुकानावर जातात आपले त्याला पण सांगतात त्याच्या खसखसीत रवा आहे, त्याच्या भगरीत राजगुरा आहे, त्याच्या. आता ज्यावेळेस आमचे पोरं IIT NIT झाले भाऊ लय अवघड आहे. ज्यावेळेस आपले कपाट भरेल असतात ना त्यावेळेस कोणी म्हणते की 5-10 लाख पडू द्या, पण आपले कपाट रिकामे झाले की लोक उधारे आपल्या टायमावर देत नाही. लय खराब काम आहे आपल्या समाजाचं, आपल्या जातीचं सांगतो. आता आमचे पोरं IIT NIT झाले, 100 लोक पेढा घेऊन आले, त्यात फक्त आमच्या जातीचे 2 जण होते, 2. त्याच्यात जवळपास 22 मुस्लिम होते, मला वाटते 15-16 वंजारी होते, 13-14 माळी होते, 11-12 जैन होते. बंजारा समाजाचे जवळपास आमच्या शेतात कामं करणारे बिचारे 38 जण होते, त्याच्यात फक्त आमचे 2 होते, म्हणजे आमचं प्रमाण किती झालं 2%. आमच्या याला कळालंच नाही IIT कशा संघ खातात म्हणून, आणि ज्या याला कळालं ते बिड्या ओढ जमलं रातभर, याचे दोन्ही लागलेच कसे, याचे दोन्ही लागलेच कसे, याचे दोन्ही लागलेच कसे, खालून फुटबॉलातून धुपट निघतो ते बिड्या फुकून मेलं. म्हणजे मी जातीवर एक शेर बोलतो, अरे मतलब की है दुनिया, मतलब की है दुनिया, कौन किसी का होता है, धोखा वही देते हैं जो अपने वाले होते हैं, जो अपने वाले होते हैं. ह्यो मी माझ्या जातीचा दोष नाही सांगा लागलो, ह्यो तुमच्या पण जातीचं लोक आहे, तुमच्या पण जातीचा द्वेष आहे. तुमची प्रगती झाल्यानंतर तुमची जात तुमचा द्वेष करणारच, ती मानसिकताच आपल्या महाराष्ट्राची. तू जर आता गावात जर दोघांची भांडणं लागली, एक माणूस प्रगतशील आहे एक गरीब आहे, ते बेवडं आहे गरीब, आणि त्या प्रगतशील माणसाचं खरं आहे, पण हे पंच बोलतील त्या गरीब माणसाकडून. कारण द्वेष कशाचा, प्रगतीचा. संशय हुनी थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाशी वागुर प्राणियासी.
हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पण श्रीकृष्ण भगवंत तेच सांगतात की संशयासारखं दुसरं पाप जगात नाही, पण संशयाची सक्की बहीण कोणती? भीती. बाकीचे लोक ते येणार नाही. ज्याची अडचण आहे ते दुसरे बिचारे उधारीनं दुसरीकडून घेऊन जातात. पण ज्याच्या जवळ पैसा आहे ते काऊन नाही येत आपल्या दुकानावर? त्याचं कारण की बा आमच्यापेक्षा वर जायला नको, आमच्यापेक्षा श्रीमंत व्हायला नको. आपल्या या जवळच्या लोकांच्या शुभेच्छा कशा असतात? तू ह चांगलं व्हाव, तू ह चांगलं व्हाव, फक्त माझ्यापेक्षा जोराचं नाही. नाही 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 नाही, तुझ्याकडं गाडी असाव पण माझ्यापेक्षा हलकी, तुझ्याकडं तू घर असाव पण माझ्यापेक्षा ठेंगणं. मी पुन्हा सांगतो कि मतलब की है दुनिया कौन किसी का होता है, धोखा वही देते हैं जो अपने वाले होते हैं, जो अपने वाले होते हैं. मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामांच्या, आता तुम्ही म्हणसाल तू जातीवर बोलायला लागला, तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या कुळाचा है? वैसे तो हम छत्रपति शिवाजी महाराज के मामा और राजे लखोजीराव जाधव के वंशज लगते हैं. नाम है सुदर्शन राजे जाधव, नाम है सुदर्शन राजे जाधव. मला माझ्या आडनावाचा खरोखर अभिमान आहे. माझं आडनाव जे जाधव आहे हे वंजारी समाजात आहे, बंजारी समाजात आहे, बौद्ध समाजात आहे, माळी समाजात आहे, मराठी समाजात आहे, अनेक जातीत माझं आडनाव आहे जाधव. म्हणून मी जाधवावर एक शेर बोलतो. अरे द्वापार युगात होतो आम्ही द्वारकेचे यादव. माझ्या जाधवावर मी शेर बोलतो. मी एका शेराचं लिखाण केलं जाधवांसाठी आमच्या. अरे आम्ही द्वापार युगात होतो द्वारकेचे यादव, कलियुगात झालो सिंदखेडचे जाधव, कलियुगात झालो सिंदखेडचे जाधव. ऐका पुढे, ऐका पुढे जाधवांचा प्रताप, ऐका पुढे जाधवांचा प्रताप. जाधवांची लेखबाळ जिजा मातेनं शिवबांना घडवून या विश्वात केला प्रताप, या विश्वात केला प्रताप. आणि आमचे राजे लखोजीराव जाधव सर्वश्रेष्ठ होते. सगळ्या जहागीरदारात राजे लखोजीराव जाधव सर्वश्रेष्ठ होते, सगळ्या जहागीरदारात. धन्यवाद. या ठिकाणी एवढं बोलून थांबतो.